पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने SST ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात अकलूज येथील नव्या पिढीचे कथाकार गणपत जाधव यांची बेवड ही कथा. अभिवाचन स्वरूपा दड्डी. पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. आर चॅनलच्या बोलकी पुस्तके या अभिनव कार्यक्रमामध्ये मी स्वरूपा दड्डी सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते. आज मी आपल्यासाठी एक नवीन कथा घेऊन आलेली आहे. तत्पूर्वी आपण एका पुस्तकाचा परिचय करून घेऊया. पुस्तक परिचय या सदरामध्ये आपण आज राजहंस प्रकाशनाच्या हसरे दुःख या पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत. 25 वर्षे केसरीचे संपादक राहिलेले आणि विलक्षण लेखन सामर्थ्य लाभलेले भाद खेर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. हे पुस्तक जगतविख्यात मूक अभिनय सम्राट चार्ली चॅप्लिन यांचे चरित्रात्मक पुस्तक आहे. चार्ली चॅप्लिन म्हटलं की आपल्या चेहऱ्यावर नकळत हास्य उमलतं. त्यांचं ते हसणं, त्यांचं चालणं, वागणं देहबोलीतून चटकन रसिकांना हसवण्याची कला रसिकांच्या मनावर कायम राज्य करत आली आहे. आई हॅना गायिका होती. चार्ली अवघा 5 वर्षाचा असताना एका गाण्याच्या कार्यक्रमात गाणं चालू असताना आईचा आवाज गेला आणि हा दिवस तिचा स्टेजवरील शेवटचा दिवस ठरला. लोकांचे मनोरंजन करण्याकरता आणि वेळ मारून नेण्याकरिता याच दिवशी चार्लीने पहिल्यांदा स्टेजवर पदार्पण केले, ते आयुष्याच्या अंतापर्यंत. आई वडील विभक्त आणि उदरनिर्वाहाचे साधन असलेला आईचा आवाज गेला. अत्यंत कष्टप्रद बालपण असलेला ते ऑस्कर विनर चार्लीचा जीवन प्रवास उलगडणारं हसरे दुःख हे पुस्तक वाचलंच पाहिजे. कारण या पुस्तकात मनोरंजन तर आहेच, पण आधी माणूस म्हणून आणि मग कलाकार म्हणून चार्ली चॅप्लिनचा संघर्षही आहे. यात प्रेम आहे, तसेच प्रेमात झालेली फसवणूकही आहे. इतके वाईट अनुभव गाठीशी असताना सुद्धा आयुष्यावर राग नसलेला चार्ली आपल्याला या पुस्तकात भेटतो. मोठी माणसं मोठी कशी होतात हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचायला पाहिजे. जीवनाकडे सकारात्मकतेने कसे बघावे हे यातून आपल्याला शिकायला मिळेल. हे पुस्तक आपल्या समोर आयुष्याचं एक विलक्षण दर्शन घडवतं. कधी हसवणारं, कधी रडवणारं, कधी वाचकाला अंतर्मुख करणारं असं हे पुस्तक. चार्ली चॅप्लिनचे एवढ्या ओघवत्या हृदयस्पर्शी भाषेत चरित्र वाचताना असे लक्षात येते की स्वतःचे आयुष्य एक शोकांतिका असताना जगाला केवळ आपल्या मूक अभिनयाने हसवणारा हा अभिनय सम्राट केवळ वंदनीय नाही तर प्रेरणादायी सुद्धा आहे. चार्ली म्हणतो, माझं आयुष्यच नाट्यमय आहे, तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव माझ्या चित्रपटांवर पडणारच. त्यातील सारं वास्तव मी स्वतःच अनुभवल्यामुळे माझे चित्रपट जिवंत वाटतात. नकळत मी लोकांना जीवनातलं दुःख दाखवून देतो. आपल्या हसऱ्या मुखवट्यातून जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणाऱ्या मनस्वी कलावंताच्या आयुष्याची ही कहाणी आवर्जून वाचावी अशीच आहे. धन्यवाद. आता आपण आपल्या कथेकडे वळूया. कथेचं शीर्षक आहे बेवड. लेखक गणपत जाधव. गणपत जाधव अकलूज हे नव्या पिढीतलं कथाविश्वातील नाव. हावळा, कावदान आणि झांजड हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. कावदान कथासंग्रहाने कथाकार म्हणून त्यांना नाव दिलं. मानवी समूहाच्या सुखदुःखाचे, व्यथा वेदनांचे, भावभावनांचे सर्व बारकाव्यानिशी चित्रण त्यांच्या कथेमध्ये येतं. बेवड. बेवड हा शेतीशी संबंधित शब्द आहे. बेवड म्हणजे पीक चांगले येण्यासाठी
आधीच्या पिकाला मातीत मिसळून त्याचे खत तयार करणे, म्हणजे एका अर्थाने बळी देणे. आता आपण आपल्या कथेकडे वळूयात. सगळ्या जंगलाला आग लागावी आणि जंगलातल्या आसऱ्याला असणारी पाखरं सैरभैर व्हावी तसं झालेलं. वैशाखातल्या उन्हानं धरणी कासावीस झालेली. त्यापरीस या धरणीवर राहणारी माणसं, धरतीच्या या टोकापासून त्या टोकापत्तर. कुणाला जीवाचा भरोसा राहिला नव्हता. भीतीच्या काळ्या सावल्या क्षणाक्षणाला वाकडं दाखवत होत्या आणि कुणाकडे जावं, मन मोकळं करावं म्हटलं तरी मुभा नव्हती. कोण कोणाला दारात उभं करून घेत नव्हतं आणि कोण कोणाच्या दारातही जात नव्हतं. जीव नुसता धपापून गेला होता. आला आला सगळीकडे एकच बोलवा झालेला. एकेकाळी अशीच भीतीची सावली पंचक्रोशीत पडली होती. कुठून तरी एक वाघ खोऱ्यात घुसला होता. रानामाळात काम करणाऱ्या बाया माणसांनी गड्यांच्या नजरेला पडत होता. कुठं कुठं माणूस मारला, कुत्रं मारलं अशा बातम्या कानावर येत होत्या. माणूस रात्र करून फिरायचं बंद झालं होतं. एकाला दुसरं जोडगा नसल्याशिवाय वावरात जात नव्हतं. गावभर वन खात्याची माणसं पिंजरं वाघरा घेऊन पळत होती. पण त्यावेळी जीव एवढा घाबरला नव्हता. आता मात्र ज्याच्या त्याच्या मनात मरणाची भीती. विचार करून करून थकलेला रघु घरावर चढला. त्याची नजर गावावरनं भिरभिरू लागली. गाव शांत निपचित पडलेलं, साप चावल्यासारखं. नाहीतर एरवी सगळं गाव सापाच्या पिलागत वळवळत राहायचं, कुणावर तरी फुसकरायचं. एवढी शांतता की रस्त्यावर एक माणूस नाही. बघता बघता रघुचं मन जादाच घाबरल्यासारखं झालं. एवढ्यात एक आवाज त्याच्या कानात शिरला. तो आवाजाचा कानोसा घेऊ लागला. आता तो आवाज मोठा मोठा होत गेला. सगळं गाव कुलूप बंद होऊन धपापत्या काळजानं आवाज ऐकत होतं. का आला असेल? कुणाला न्यायला? आपलं नाव येते की काय? रघुला ती ॲम्ब्युलन्सची गाडी दिसली आणि श्वास कोंडल्यासारखा झाला. आपण आपली पोरं कुणाच्या घरी तर गेलो नाही ना, याची तो खात्री करू लागला. सायरनचा आवाज काढत ॲम्ब्युलन्सनं तात्याच्या चहाच्या टपरीला वळसा घातला. आता रघु लक्ष देऊन बघू लागला. सायरन वाजवत आलेली गाडी साधूच्या दारामोर थांबली. आलेल्या गाडीतनं दवाखान्याची माणसं उतरली. माणसं कसली? अदमासानं माणसं म्हणायची झालं. पावसाळ्यात घालावं तसं प्लास्टिकच्या कागदाचं सदर पायजमा घातलेली, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत. उतरलेली माणसं भरभर साधूच्या घरात शिरली. रघुचं काळीज धडधडू लागलं. गाडी साधूच्या घरी का आली असेल? साधू पोरासनी तर काय झालं नसेल? परत सायरन वाजवत गाडी चालती झाली. बराच वेळ रघु घरावर उभा होता, खालच्या आळीला साधूच्या घराकडे बघत. काळवंडलेल्या मनानं तो खाली उतरला. बायको पोरं घरात बसलेली. बायको काहीतरी स्वयंपाकाचं बघत होती, तर दोन्ही पोरं दोन खोल्यात मोबाईल मध्ये तोंड खुपसून बसली होती. एखाद्या योग्यानं समाधी लावावी तशी पोरांची समाधी लागायची. आई बानं एखादी हाक मारावी तरी त्यांना ऐकू यायचं नाही, आणि आली तरी ओ द्यायची नाही. भाकर खाताना पण त्यांचं ध्यान मोबाईल मध्येच असायचं. सगळीच माणसं घराघरात डांबली होती, देशद्रोहाच्या गुन्ह्यात डांबलेल्या कैद्यासारखी. घरातनं बाहेर पडायची भीती होती. चौका चौकात रस्त्यावर पोलिसांचा पहारा. एखादा माणूस रस्त्यावर दिसला तर शिकार गावल्यासारखे पोलीस माणसाच्या अंगावर धावून येत. त्या बिचाऱ्याला कुठं पळावं आणि कुठं नको असं व्हायचं. कुणाच्या घरात दळावं तर रोगाच्या भीतीने कोणी जवळही फिरकू देत नव्हतं. बराच वेळ रघु शांत बसला. त्याला वाटू लागलं, पोरासनी तरी विचारावं. पोराठोरांना सगळं माहीत असतं.
मोबाईलवर कळतं त्यांच्या. बोलावं का नको म्हणत त्यानं तोंड उघडलं. ॲम्ब्युलन्स आलती गावात, अंदाजानंच टाकलेलं वाक्य, पण कोणीच उत्तर दिलं नाही. पोराने मोबाईलमधून मुंडकं वर करून बापाकडे बघितलं सुद्धा नाही. रघु अडाणी घडी, पण गावातल्या जोडीदाराच्या नादानं बरंच रंगझोक केलेलं. आता 50 उलटून 60 जवळ आलेली. शेती होती, पण बापासारखी कुणबिकी करण्यात त्याने कधीच रस घेतला नाही. बायकोला कारभारीन बनवलं आणि निवांत झाला. कोणीच काही बोललं नाही. पोरांना माहीत असून सांगत नाहीत याचा त्याला राग आला. त्यानं सुधीरच्या नावानंच आवाज दिला. सुधीर, साधूच्या दारात दवाखान्याची गाडी आलती र. सुधीरनं नुसतं बापाकडे बघितलं. एवढ्यात इतका वेळ गुपचूप ऐकणाऱ्या बायकोचा आवाज घर बेदरून गेला. बरं झालं, अशीच गाडी साध्याला घेऊन मसनात जाऊ दे ग काळूबाई म्हणत तिनं 3दा सपासपा जमिनीवर हात आपटला. बायकोच्या या वाक्यानं आपल्या आतड्याला भळ पडल्यागत रघुला वाटू लागलं, पण तो कोणालाच काही बोलला नाही. तो स्वतःशीच विचार करू लागला. या अगोदर आपल्या बायकोनं साधूला लाख शिव्या घातल्या असतील. आपण बी बायकोपेक्षा काही कमी केलं नाही, पण आज बायकोचं हे वाक्य आतड्याच्या पडलेल्या भळीत अडकून आतडं ठसठसू लागल्यागत झालं होतं. साधूच्या घरी काहीतरी झालंय आणि आपल्याला ते कळायलाच हवं. कळाल्या बिगर मन थाऱ्यावर यायचं नाही, पण कसं कळावं? त्याच्या दारात तर जायचं आपण कधीच सोडून दिले. नेहमी घरासमोरून ये जा करतो आपण, पण कधीही त्याच्या घराकडे बघत सुद्धा नाही. कधी चुकून नजर गेली तर चक्क थुंकतो आपण. त्याला ते आठवलं आणि तो खजील झाला. कसं जावं? आता तर माणसाचं घराबाहेर पडणं मुश्किल झालं. सरकारनं आदेशच काढलाय. रस्त्यावर पोलिसांची गर्दी, गल्ली बोळातही पोलिसांची गस्त चालू. माणसाला घराबाहेर तोंड काढणंही मुश्किल झालं. एखादा माणूस घराबाहेर निघाला तर तो परत धड येईल याचीही शाश्वती राहिली नाही. रस्त्यावरचे पोलीस प्रत्येकाला हटकत होते. कधी कधी तर विचारपूस न करताच त्यांची दांडकी माणसांच्या अंगावर पडत होती. रघुचा जीव गुदमरल्यागत झाला. मन उधसलं, पण कुणाजवळ रिकामे करावं? बोलावं तरी कुणाला आणि विचारावं कुणाला? घरात रघुच्या बायकोची स्वयंपाकाची तयारी चाललेली. घरातला डाळदाना पुरवून वापरावा लागत होता. कामधंद तटक बंद. घरात पैसा तरी कसा यावा? आणि असला पैसा तर किराणा दुकानावर पोलिसांची नजर. तीही कधीतरीच उघडायची. उघडली म्हणेस्तोवर बंद व्हायची. दुकानामोर 10-5 माणसं दिसली की पोलिसांच्या शिट्ट्या वाजत. माणसांची पळापळ होई. दुकानदार दाराची फळी दडपून घे. चुलीवर भाकरी भाजल्याचा वास नाकात शिरत होता, पण नेहमीसारखी त्या वासानं भूक चाळवत नव्हती. सदान कदा घरातच इथनं उठ आणि तिथं बस, तिथनं उठ आणि इथं बस. कशी जिरावी भाकरी तरी? त्यात मनात भ्या शिरलेलं. खाण्यात तरी लक्ष कुठलं? दिवसभर काळजीचं काळं तोंड घेऊन एकमेकांकडे बघत बसायचं. पण आज रघुनं ॲम्ब्युलन्स बघितली आणि त्याचं मन ओलं झालं. साधूच्या घराकडं तो कधीच बघत नव्हता. 4 आठवडे झाले माणसं कैदी बनून एका जाग्यावर बसून. धाकट्यानं टीव्ही लावला. आवाजानं रघुनं टीव्हीकडे मान वळवली. टीव्हीवर दिसत होतं जिकडं तिकडं हाहाकार माजला होता. इकडं एवढी माणसं सापडली, तिकडं तेवढी सापडली. रस्त्यावर माणसांचे तांडेच्या तांडे दिसत होते. पुण्या मुंबईत निबना म्हणून गाव पांढरीच्या ओढीनं निघालेली माणसं. सगळी वाहनं, रेल्वे बंद. माणसांनी पायाचीच गाडी केलेली. मेलो तर पांढरीच्या मातीत मिसळावं म्हणून निघालेली.
पूर आलेली नदी वाहिल्यासारखी रस्त्यावर माणसंच माणसं. खायला नाही, प्यायला नाही. गावात कुणाला मागावं तर रोगाच्या भ्यानं कुणी जवळही करत नव्हतं. रस्त्यात कुठंतरी भली माणसं एखादा बिस्किटाचा पुडा हातावर ठेवायची. लेकरं, बाळं, म्हातारी माणसं सगळी फरफट. कुठं कुठं घरी चाललेल्या माणसांना धरून सरकार एका जागी डांबून ठेव. पावसानं झोडलं आणि राजानं छळलं तर माणसानं जावं तरी कुठं? बऱ्याच ठिकाणी सरकारनं खाण्यापिण्याची सोयही केलेली, पण कुणाला अन्न गोड लागते? खाण्यावर वासनाच नाही. खाता खाता इथंच रोगाने धरलं तर सगळ्यांची घाबरगुंडी उडालेली. टीव्हीवर बरंच काही दिसत होतं. ते बघून पोटात कालवा कालव होऊ लागली. पुढचं बघू वाटेना म्हणून रघु उठला आणि परत घराच्या छतावर गेला. साधूच्या घराकडे नजर टाकली. साधूच्या घरी काहीच हालचाल दिसत नव्हती. बराच वेळ तो साधूच्या घराकडे बघत उभा राहिला. साधूच्या घरी काहीतरी वाईट घडतंय हे त्याला उमगत होतं, पण काय झालंय हे कळायला काहीच मार्ग नव्हता. कोरोना आल्यापासून रघु आतून विरघळत चालला होता. एरवी तो कोरडा असायचा, पाहुण्या रावळ्यांबरोबर फटकूनच वागायचा, पण आता एकटेपणा आणि भीती त्याला अस्वस्थ करत होती. आपण साधूच्या घराकडे जायला हवं असं त्याला वाटू लागलं, पण जावं कसं? पोलिसांची भीती. म्हणून तो विचार करत होता, कसं जावं साधूच्या घरी? शिवाय एकमेकांच्या घरी गेल्यानं रोग मागा लागतो असं टीव्ही रातंध्या सांगतोय. शिवाय धाडस करून साधूच्या घरी जावं आणि बायकोला कळालं तर? जेवायला वाढलं होतं. बायका पोरं गबागबा खात होती, पण रघुच्या तोंडात घास फिरत होता. असल्या काळात एकमेकांनी आधार द्यायला हवा. मागचं सगळं पाठीवर टाकायला पाहिजे असं त्याला वाटू लागलं. धीरू, खाल्ल्या आळीत दवाखान्याची गाडी आलती का र? खाता खाता धीरूनं बापाकडे बघितलं आणि म्हणाला, साध्याला कोरोना झालाय. आपल्या भावाचं असं तिरस्कारयुक्त नाव घेणं रघुला अजिबात आवडलं नाही. त्याच्या मनाला लागलं तरी पण तो गप्प बसला. आपणच पोरांवर नीट संस्कार केले नाही. सख्या भावाला कधी दादा भाऊ म्हणून आदरानं बोललो नाही की सरळ साधू म्हणूनही हाक मारली नाही. पोरं पण तेच ऐकत लहानाची मोठी झाली. चूक आपलीच आहे. साधूला कोरोना झालाय. कोरोना झालेला माणूस वाचत नाही असं रघुने ऐकलं होतं. आजार रोग्याला खाऊन टाकतो. साधूचं कसं होणार? तो आपला सख्खा मोठा भाऊ. रघुनं ताटात केलेल्या अर्ध्या काल्यात हात धुतला. का व? भावाची लई माया यायला लागल्या वाटतं. आईच्या बोलण्याला पोरांनी पण हसून दाद दिली. रघु आतल्या आत धुसफुसला, पण कुणाला काही बोलला नाही. तो उठला. टीव्हीत बघितलेली चित्र डोळ्यासमोर नाचत होते. रघु त्यावर विचार करत होता. कसं होणार या दुनियेचं? हा रोग बुडवतो का काय? साधू आणि रघु सख्खे भाऊ. साधू थोरला तर रघु धाकला. आई बापाचा धाकल्यावर भारी जीव, म्हणून त्याला लाडाकोडात वाढवला. साधू मात्र भोळ्या मनाचा. घरची परिस्थिती ओळखून असायचा. घरातल्या सगळ्यांवर प्रेम करायचा. घरची कुणबिकी करण्यात पिढ्यानपिढ्या खर्ची पडल्या. त्याच ओळीत साधू उभा राहिला. कळायला लागल्यापासून त्यानं बापाला साथ दिली. एक बहीण लग्न होऊन सासरी निघून गेली नांदायला. रघु लहानाचा मोठा झाला. 4 लोकांच्या ओळखी वाढल्या. तो 4 माणसात उठू बसू लागला. कधी कधी म्हणता म्हणता सारखा सारखा दारूच्या पार्टीत झिंगू लागला. खुशमस्करांची गर्दी वाढली. तसा तो जुगारही खेळायला लागला. दोघांचीही लग्न झाली. आई बाप काय जन्माला जाणार होतं? एक एक करत दोघांनी जीव सोडला. साधूचा संसार वेगळा, रघुचा वेगळा. रघुची थेर बघून साधू नाराज झाला. 4 समजावणीच्या गोष्टी सांगू लागला तर ऐकतंय कोण? तुझं तू बघ, माझ्यात नाक घालू नको, म्हणून रघु जबरी भांडला. तिथून साधू त्याच्या नादाला लागला नाही.
एका वर्षी बांधावरला आंबा बहरला, मोहराने फुलारला, नव्या नवतीसारखा शहारला. बघता बघता तो लेकूरवाळा झाला. बघणाऱ्यांची नजर ठरेना. रघुनं साधूला न विचारताच आंबा उतरला. रस करीन म्हटलं तर 4 आंबे ठेवले नाहीत. साधूच्या बायकोनं जाब विचारला, सहन करावं तरी कुठवर. रघुचं सारं घरबार भांडायला उठलं. रघुची लहानगी पोरं पण हातात दगड घेऊन उभी राहिली. साधूनं सरतापणा घेतला. भांडकोदळ बायको कारभारील, रघु चैनी, उत्पन्न घटलं. घरात ओढाताण व्हायला लागली. साधूचं मात्र बरं चाललेलं. पण हे बरं बघून रघुच्या मस्तकात जाळ उठायचा. सामायिक बांधावर सागाची 5-6 झाडं होती, भल्या मोठ्या बुंद्याची, वाडवडिलांनी जपलेली. एकही दिवशी साधू रानात आला तर सागाच्या झाडाची काप चाललेली. तो पुढं झाला. कामकऱ्यांना अडवलं. काम बंद पाडलं. ते रघुला कळालं तसं टाकणी करून तो वावरात उतरला. साधूच्या अंगावर धावू लागला. वावरात काम करणाऱ्या दोघांच्या बायकाही मैदानात उतरल्या. रक्ताच्या नात्याची धराधरी सुरू झाली. रघुच्या बायकोने मारलेला दगड साधूच्या डोक्यातनं लाल भडक रक्त काढून गेला. साधू रक्तबंबाळ झाला. गावातल्या लोकांनी किती सांगितलं पोलीस स्टेशनात केस कर म्हणून, पण साधूने केस केली नाही. पेटवायला बसलेली माणसं नाराज झाली, पण साधू पोलिसात गेला नाही. केस करावी तरी कोणावर? पण रघुला वाटलं साधू आपल्याला घाबरला. रघुच्या घराबाराची छाती फुगली. मग सामायिक बांधाची पोखरण सुरू झाली. सारखी भांडणं. आता मात्र कुणी कुणाच्या घरी जात नव्हतं की येत नव्हतं. दोघांनी तू मला मेला आणि मी तुला मेलो असं जाहीर करून टाकलं. तेव्हापासून रघुच्या घरला सहसा कोणी येत नव्हतं आणि रघुही कोणाला बोलवत नव्हता. साधूच्या पोरीचं लग्न झालं. साधू भावाच्या दारात आला आणि रघुनं आणि त्याच्या पोरांनी त्याला कुत्र हुसकावल्यागत हुसकावून लावलं. गप गुमान घरी आला तर लाचार होऊन रघुच्या दारात का गेला म्हणून बायकोनं पण तोंड सोडलं. सारं गाव साधूच्या पोरीच्या लग्नात होतं, पण सख्खा भाऊ आला नाही. तेव्हापासून उरल्या सुरल्या संबंधही संपलं. एवढ्या तेवढ्यावरला भांडणं व्हायची. साधूची पोरं पण चिडायची, तटीला लागायची. पण साधू त्यांना समजावून सांगायचा, पोरानं, रघु आडमुठ आहे, त्या परिस्थितीची बायका पोरं, पण तुम्ही रीत सोडू नका. तो तुमचा चुलता आहे. पण रघुनं त्याच्या पोरांना असं कधीच सांगितलं नाही. उलट पोरांच्या मनात भावकीची ईर्ष्या तो पेरत गेला. किती वर्ष झाली पण कधी जुळलंच नाही. आता या रोगानं माणूस घरात कोंडला गेला. दारू मटका सगळं बंद झालं. माणसाचं धंदा पाणी बंद, रोजगार बंद. एकलेपणानं रघु भानावर येत होता. रात वाढली होती, पण रघुला झोप लागत नव्हती. त्याला त्या रात्रीच्या भयान शांततेत एक एक प्रसंग आठवत गेला. त्या दिवशी आईला काहीतरी काम निघालं म्हणून ती वावरातून दुपारीच घराकडे निघून गेली. साधू आपलं काम करत होता आणि रघु दगड गोट्यानं खेळत होता. दिवस मावळत चालला होता म्हणून साधूची गडबड चालली होती. रघु रामकाठीच्या बुडात दगडानं खेळत होता. खेळता खेळता तो दादा म्हणून मोठ्यानं ओरडला. साधूला ते ऐकू आलं, पण त्यानं तिकडे दुर्लक्ष केलं. ओरडलेला रघु परत खेळू लागला, पण त्याचा पाय बधीर होत होता. खेळता खेळता तो खाली बसला. पायाच्या अंगठ्यावर रक्ताचे 2 टिंब उमटलेले. रघुला झोप आल्यागत होत होतं. त्यानं दादा मला एवढीच हाक मारली, पण साधू उठला. त्यानं रघुकडे नजर टाकली तर रघु आता स्पष्ट बोलतच नव्हता. फक्त त्यानं बोटात पायाचा अंगठा दाखवला आणि साधूच्या काळजात चर्र झालं. अरे माझ्या वैऱ्या, असा घात केलास होय, म्हणून तो रडू लागला. काय करावं, कसं करावं त्याला काहीच समजेना. दिवस तर मावळत चाललेला. जवळपास वस्तीही नाही. एवढ्यात रामकाठीच्या बुडातल्या दगडातनं त्यानं डोकं वर काढलं.
साधूच्या नजरेला पडलं तसा तो रागानं खडाच उभा राहिला. ओंजळी एवढा फणा. साधूनं एकदा रघुकडं आणि एकदा फुसकारत्या नागाकडं बघितलं. साधूच्या डोळ्यात नाग शिरला. पळतच तो शेजारच्या उसात गेला. भला मोठा ऊस काडकन मोडला. बेभान होऊन नागावर तुटून पडला. बघता बघता नागाच्या डोक्याचा चेंदा मेंदा झाला. दुसऱ्याच क्षणी त्याचं लक्ष रघुकडे गेलं. तो आता पूर्ण झोपेत असल्यासारखाच. साधूनं त्याला पाटकोळी घेतला. कापडाच्या धडप्यानं दोघांची कंबर बांधली आणि तो गावाच्या दिशेनं पळू लागला. पळता पळता त्याच्या कंठातून हुंदका बाहेर पडत होता. मोठ्या रस्त्यावर जाधवांचा संभा आडवा आला. संभानं गावात निरोप दिला. गावातनं माणसं आली. पुढे रघु बरा झाला. हिंडू फिरू लागला. रघुला तो प्रसंग आठवला आणि तो हुंदके देऊन रडू लागला. त्याच्या डोळ्यातल्या पाण्याला बांधच नव्हता. आपण चुकलो. दारूपायी इद्दूस करून घेतला. बायका लेकरही आपल्याच मापाची निघाली. आता मात्र साधूचा चेहरा रघुच्या डोळ्यासमोर नाचू लागला. उद्या भावाच्या घरी जावं. भाऊजाईचं पाय धरावं. साधूला आल्यावर कडकडून मिठी मारावी आणि मन रिकामी होईस्तवर लढून घ्यावं असं त्याला वाटू लागलं. पण जावं कसं आणि कुठं? त्याला रात्र वैरीण वाटू लागली. कोरोनाचा राग येऊ लागला. का आला? कुठून आला हे काळ? आपला भाऊ सुखरूप राहावा, त्याला काही होऊ नये असं त्याला मनोमन वाटू लागलं. सकाळ झाली की साधूला बघायला जाऊ. दवाखान्यात माणसांनी येऊ देत नाहीत तरी आपण पोलिसांचं डॉक्टरांचं पाय धरू. माझ्या भावाला लांबून तरी बघू द्या म्हणून विनवणी करू. रघु उतावीळ झाला. सारखा सारखा अंगणात येऊन उगवतीकडे बघत होता. तांबडं कधी फुटतंय असं त्याला झालेलं. पण तांबडं फुटायच्या वेळेलाच त्याला डोळा लागला आणि तो झोपी गेला. उठला तेव्हा ऊन बरंच निबर झालं होतं. लगबगीने तो उठला, आंघोळ केली. चहा न घेताच तो घराबाहेर पडला. पोलिसांनी 2 रट्टे लावले तरी तो आता थांबणार नव्हता. तडातडा पाय उचलत तो निघाला. कधी एकदा भावाच्या घरी जातोय, भाऊजाईला पुतणाला बोलतोय असं त्याला झालेलं. तो लांब लांब ढांगा टाकत साधूच्या गल्लीत आला आणि चालत्या गाडीला अचानक ब्रेक लागावा तसा तो अचानक थांबला. साधू ज्या गल्लीत राहत होता ती गल्ली रस्त्यावर पत्रे मारून बंदिस्त केली होती. रघु जाग्यावरच थांबला. सगळीकडे शुकशुकाट. रघुला रस्त्यावर उभा राहिलेला बघून समोरच्या घरातला एकनाथ घाबरत घाबरत त्याच्याकडे आला. रघु नाना, असा का उभा राहिलायस? रघुनं साधूच्या घराकडे नजर टाकली आणि एकनाथकडे बघितलं. एकनाथ काय ते समजून चुकला. साधूच्या बायको आणि पोरांना सरकारनं खबरदारी म्हणून धरून नेले. महूदाच्या दवाखान्यात त्यांना ठेवले. एवढ्यात गाडीवर आलेल्या पोलिसानं रघुला डाफरलं. तसा निराश झालेला रघु माघारी जड पावलाने घरी आला. कुठं गेला होता? बायकोचा आवाज. कुठं नाही, रघु म्हणाला. खालच्या आळीला गेलता वाटतं, चौकस बुद्धीनं बायको म्हणाली. वय कशाला? रघुनं मन खंबीर केलं आणि म्हणाला, साधूला कोरोना झालाय, घर बाहेर धरून नेलंय सरकारनं, बघाय गेलतो. भावाविषयी उफाळून आलेलं रघुचं प्रेम बघून रघुची बायको आश्चर्यानं रघुच्या तोंडाकडे बघू लागली. बराच वेळ ती गप्प होती. थोड्या वेळाने सगळं उमगल्यागत बोलली. भावाची लई आठवण यायलाय जणू. जाता का भावाबरं कोरोनाच्या मागं लागून? बायकोच्या त्या वाक्यातला विखार त्याला कळाला. तो उठला. रांजणातल्या पाण्याचा तांब्या भरून घेतला. खळाखळा चूळ भरली. तोंडावर पाण्याचा सपकार मारून तोंडावरून हात फिरवला. त्याला चहा प्यावा वाटत होता, पण तो बायकोला काहीच बोलला नाही. कुठं बाहेर प्यावं म्हणलं तर कोरोनाच्या भीतीनं सरकारनं सगळी हॉटेलं बंद करून टाकली. तो गोठ्यात गेला. उदासवाणा होऊन बसून राहिला. काय करावं कळत नव्हतं. बांधून टाकल्यागत झालं होतं. तो कोणालाही न बोलता
कितीतरी वेळ त्या गोठ्यात बसून होता. मनात आठवणींची वावटळ उठलेली. त्या वावटळी चांगल्या वाईट आठवणी आकाश पाळणा होऊन उडत होत्या. मन म्हणत होतं, आता एकदाच साधूचं पाय धरावं, गळा पडून रडावं, चुकलं माझं म्हणून स्वतःच्याच गालपडात हाणून घ्यावी. चांगला विचार कधी सुचलाच नाही, नातं होतं कधी कळलंच नाही. या कोरोनामुळं रघु घरातच बंदिवान झाला होता. वाईटाची संगत सुटली होती. कोरोनानं अनेक माणसं नेली, श्रीमंत मेली, गरीब मेली. रघुला जीवनाची किंमत कळून आली. मागील जगण्यावर पोतेरा फिरला आणि लखलखीत दिसू लागलं. क्षणभंगूर आयुष्य, नातं गोतं कळू लागलं. 4-2 दिवस असेच निघून गेले. रघुचं बंधुप्रेम बघून बायका पोरा आश्चर्यचकित झाली. घरात वादावादीही झाली. जास्त बोलली म्हणून कधी नव्हे ते बायकोला 4-5 लाथाही घातल्या. रघु रोज दिवस मोजत होता. साधूची ख्याली कुशाली कशी कळावी. 10 दिवसांनी घरातली माणसं सरकारनं सोडली, परंतु त्याला इकडं तिकडं फिरायला बंदी केली होती. साधूची पोरं घरी आल्या हे कळाल्यावर रघुला आनंद झाला. त्याच्या चेहऱ्यावर जराशी टवटवी आली. रघुनं पोटभर जेवण केलं. साधूच्या घराकडे जावं म्हणून तो लगबगीनं निघाला. साधूचे घर जवळ आलं तशी त्याच्या पायाची गती कमी झाली. पायात पाय अडकू लागले. अवसान गेल्यागत झालं पायातलं. चाल मंदावली. त्याला वाटलं कसं जावं. पुतण्यांच्या वहिनींच्या समोर जावं तरी कसं. मोठी वहिनी, पण आपण कधीच तिची किंमत ठेवली नाही. बिथरलेल्या डोक्यानं मन दुखावणारं काही बाही बोलून गेलो. विचार करता करता त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली. तो जाग्यावरच थांबला. पुढं जावंसच वाटेना. साधूचं घर तर समोरच दिसत होतं. साधूचा थोरला पोरगा विष्णू अंगणात उभा होता. तो बऱ्याच वेळापासून आपल्या दारासमोर घोटाळणाऱ्या चुलत्याकडे बघत होता, पण त्याला काय बोलावं हे समजेना. या धर सोडीत तो काहीच बोलला नाही. रघुची आणि त्याची नजरानजर झाली, पण ती नजरानजर काही क्षणच टिकली. रघुच्या डोळ्यात आसवं तरळली. त्यानं खाली मान घातली. तो तसाच माघारी आला आणि गुमान बसून राहिला. रघुला भाकरीचं भान नव्हतं. बायकोनं 4-2 वेळा हटकलं आणि नाच सोडून दिला. घरातलं कोणीच त्याच्या नादाला आता लागत नव्हतं. रघु झोपायच्या खोलीत गेला. अंथरुणावर अंग टाकलं. त्याची नजर आढ्याला लागली होती. त्यानं मनोमन ठरवलं होतं, उद्या आपण रस्त्याखाली उतरून भाऊजाईच्या समोर उभं राहायचंच, भावाचं पाय धरायचं. ती रागाच्या भरात काही वेडवाकडं बोलली तरी वाईट वाटून घ्यायचं नाही. आपण का कमी बोललो तिला वाईट वकट. रात्री उशिरा कधीतरी त्याच्या डोळ्याची टोपणं झाकली. सकाळ झाली. माणसं उठून आपापल्या कामाला लागली होती. रघु जरा झोपेतच होता. एवढ्यात त्याच्या कानावर कुण्यातरी बाईनं घातलेला गहिवर ऐकू आला. त्या गहिवरानं त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं. तो अंथरुणावर उठून बसला. त्या आवाजाचा कानोसा घेऊ लागला. कुठून येत असावा हा आवाज. एवढ्यात त्याच्या खोलीच्या दाराची कडी मोठ्यानं कडाकडा वाजू लागली. तो गडबडीनं उठला. दाराकडे पळाला. दारात बायको उभी. ती कावरी बावरी झाली होती. दोघंही एकमेकांकडे बघत होते, पण कुणी काही बोललं नाही. रघुची बायको भुचकळ्यात पडली होती काही क्षण. अगं बोल की, काय झालंय. आत्ता पतूर त्या गहिवरात अनेक आवाज मिसळले होते आणि तो आवाज भेसूर झाला होता. साधू भाऊजीला कोरोनानं संग नेलं. कसं तरी ती बोलली आणि गदगदलेल्या स्वरानं तीही रडू लागली. बायकोची वाक्य ऐकताच रघु घायाळ झाला. तसाच पळत सुटला आपल्या भावाच्या घराकडं. ठेचकाळत आपटत. त्याच्या मागं त्याची बायको आणि दोन्ही पोरं पण पळत होती. साधूच्या घराजवळ येताच
रघुनं मोठ्यानं हंबरडा फोडला. साधूची बायका पोरं रडत होती. रघुची बायका पोरं रस्त्यावर उभी राहून रडत होती. एकाच रक्ताची माणसं एकमेकात मिसळण्यासाठी ताटकळली होती. मी तुला दादा म्हणायला आलो होतो की रे, असं म्हणत रघु आपलंच तोंड आपल्या हातानं सपासपा बडवून घेत होता. रस्त्यावर गडाबडा लोळत होता. चुलत्याकडे बघून विष्णू पुढे सरला आणि चुलत्याच्या गळ्यात पडून रडू लागला. तशी रघुची पोरं ही आपल्या भावंडात मिसळली. रघुनं रडत रडत भाऊजेच्या पायाला हात लावला. आता एकाच ओट्यावर सगळ्यांचा आक्रोश चालू झाला. विष्णूनं रडं आवरलं. रघुला गाडीवर बसवलं. साधूच्या प्रेताची विल्हेवाट सरकार लावणार होतं, पण 2 नातेवाईकांना त्यांनी बोलावलं होतं. विष्णूनं आपल्या आईला न्यायच्या ऐवजी चुलत्याला गाडीवर बसवलं. भावाभावाची शेवटची भेट व्हावी म्हणून. गाडी रस्त्यावरून पळत होती. विष्णूच्या पाठीमागे बसलेला रघु भावाच्या आठवणीनं सारखा रडत होता.